अमरावती वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे अमरावतीच्या बांबू उद्यानाजवळ बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सध्या पावसाळ्यामुळे हिरवळ वाढल्यानं नागरिक उद्यानांकडे वळत आहेत। मात्र बांबू उद्यानाचं मुख्य प्रवेशद्वार बंद असल्यानं नागरिकांसाठी पर्यायी मार्ग सुरू करण्यात आला आहे, ज्यामुळे या वन्यजीव अधिवासात मानवी वावर वाढला आहे। या वाढत्या वर्दळीमुळे वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात येत आहे। नुकताच बांबू उद्यानात बिबट्या दिसल्यानं 2 दिवसांपासून उद्यान बंद ठेवण्यात आलं आहे। व्हिडिओ फुटेजमध्ये हा बिबट्या जखमी दिसत असूनही वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वन्यप्रेमी करत आहेत। वन्यजीव प्रेमींच्या मते बिबट्या शेड्यूल 1 मध्ये मोडणारा प्राणी असल्यानं त्याला रेस्क्यू करण्यासाठी PCF वाईल्डलाईफची परवानगी आवश्यक आहे। सध्या त्याला रेस्क्यू करण्याऐवजी त्याच्यावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे। वनविभागाच्या दुर्लक्षामुळे वन्य प्राणी आणि नागरिक दोघांनाही धोका निर्माण झालाय। बांबू उद्यानाचं पूर्वीचं गेट पुन्हा सुरू करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे।